नमस्कार मंडळी, लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर मंडळी, भाऊबीजेच्या दिवशी चित्रगुप्ताची पूजा का केली जाते याबद्दलच माहिती आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। तर मंडळी, गोवर्धन पूजा दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी केली जाते आणि कार्तिक शुक्ल द्वितीयेला दुसऱ्या दिवशी म्हणजेच भाऊबीजेचा उत्सव साजरा केला जातो। यावर्षी 23 ऑक्टोबर 2025 रोजी भाऊबीज आहे, म्हणजेच यमद्वितीयेचा सण साजरा होणार आहे। भगवान यमराज या दिवशी आपली बहीण यमुनेच्या ठिकाणी गेले होते आणि भोजन करून त्यांनी बहिणीला आशीर्वाद दिला। या स्मरणार्थ हा सण साजरा केला जातो। या दिवशी यम आणि यमुनासोबत भगवान चित्रगुप्ताचीही पूजा केली जाते। पण या चित्रगुप्ताची पूजा का केली जाते ते जाणून घेऊया। तर मंडळी, असे म्हटले जाते की या दिवसापासून भगवान चित्रगुप्त लोकांच्या जीवनाची खाते लिहितात। भगवान चित्रगुप्तांच्या अग्रसंधानी या ग्रंथात प्रत्येक जीवाच्या पापपुण्यांचा लेखाजोखा लिहिला आहे। पौराणिक मान्यतेनुसार कायस्थ जातीची निर्मिती करणारे भगवान चित्रगुप्त यांचा जन्म यमद्वितीयेच्या दिवशी झाला होता। पुराणानुसार चित्रगुप्ताची पूजा केल्याने विष्णू लोकाची प्राप्ती होते। चित्रगुप्ताची उपासना केल्याने धैर्य, शौर्य, शक्ती आणि ज्ञान मिळते। भाऊबीजेच्या दिवशी भगवान चित्रगुप्ताच्या पूजेसोबत पेन, शाई आणि पुस्तकांचीही पूजा केली जाते। याद्वारे ज्ञानप्राप्ती होते। व्यापारी वर्गासाठी याला नवीन वर्षाचा प्रारंभ दिवस म्हणतात। या दिवशी नवीन पुस्तकांवर श्री लिहून कामाला सुरुवात केली जाते। त्यामुळे कामात आशीर्वाद राहतात आणि व्यवसायातही प्रगती होत राहते। मग या चित्रगुप्ताच्या उपासनेची पद्धत कशी आहे ते जाणून घेऊया। तर मंडळी, भगवान चित्रगुप्ताची पूजा करण्यापूर्वी ती जागा स्वच्छ करून चौकी बनवा। त्यावर कापड पसरवून चित्रगुप्ताचे चित्र ठेवा। गणपतीला दिवा लावून चंदन, हळद, रोळी, अक्षत, धूप, फुले आणि धूप अर्पण करून त्याची पूजा करावी। या दिवसासाठी फळे, मिठाई आणि विशेष पंचामृत आणि सुपारी अर्पण करा। कुटुंबातील सर्व सदस्यांनी आपल्याला वह्या, पेन, शाई इत्यादींची पूजा करून चित्रगुप्तजींच्या समोर ठेवावी। सर्व सदस्य तांदळाचे पीठ, हळद, तूप, पाणी आणि रोळी वापरून पांढऱ्या कागदावर स्वस्तिक बनवतात। त्याखाली 5 देवी देवतांची नावे लिहा। श्री गणेशजी सहाय नमः, श्री चित्रगुप्तजी सहाय नमः, श्री सर्व देवता सहाय नमः इत्यादी। याच्या खाली एका बाजूला तुमचं नाव, पत्ता आणि तारीख लिहा आणि दुसऱ्या बाजूला तुमचं उत्पन्न आणि खर्चाचा तपशील द्या। यासोबतच पुढच्या वर्षासाठी आवश्यक पैसे देण्याची विनंती करा। आता तुमची सही करा आणि पवित्र नदीत विसर्जित करा। आणि या दिवशी एका मंत्राने भगवान चित्रगुप्तांची प्रार्थना केली जाते। तो मंत्र म्हणजे मसी भाजन संयुक्तम ध्यायत्यम च महाबलम लेखिनी पट्टिका हस्तम चित्रगुप्तम नमाम्यहम। तर मंडळी, आशा करते तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल। त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आपल्या लिसन विथ पूनम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।